समस्त मुंबईकरांना मुंबई पोलिसांकडनं नमस्कार। आपल्याला सर्वांना ठाऊकच आहे की यावर्षी दरवर्षीप्रमाणे गणेशोत्सव साजरा होतोय आणि 1 सप्टेंबरपासून 11 सप्टेंबरपर्यंत म्हणजे गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी असं 11 दिवसाचा हा यावर्षी उत्सव आहे। या गणेशोत्सवादरम्यान आपण दरवर्षी पाहता आणि याही वर्षी बघाल की मुंबई पोलीस आणि मुंबई वाहतूक पोलीस हे प्रचंड प्रमाणात व्यवस्था करतात आणि आपल्याला गणेशोत्सव चांगला साजरा करता यावा यासाठी अथक प्रयत्न करतात। या प्रयत्नांमध्ये काही निर्बंधसुद्धा आम्हाला घालावे लागतात आणि त्या निर्बंधांचं आपण दरवर्षी पालन करता आम्हाला सहकार्य करता याही वर्षी ते आपण करावं अशी आमची अपेक्षा आहे आणि खात्री पण आहे। आम्हाला आमच्या कामामध्ये अनेक सरकारी निमसरकारी संस्था सेवाभावी संस्था व्हॉलंटियर्स यांचा आम्हाला मदतीचा हात नेहमी मिळत असतो, त्याबद्दल आम्ही नेहमीच ऋणी राहतो। विघ्नहर्त्या गणपतीचा हा जो उत्सव आहे हा अत्यंत आनंदाच्या वातावरणात आणि अत्यंत उत्साहामध्ये पार पडावा याबद्दल आम्ही प्रयत्नशील आहोत आणि आपल्याला मुंबई पोलिसांतर्फे हार्दिक शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र। हा आहे दक्षिण मुंबईचा परिसर आणि त्यातील ही महत्त्वाची ठिकाणं: मरीन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटी, बँडस्टँड, RTI जंक्शन, पंडिता रमाबाई मार्ग, नाना चौक, ताडदेव सर्कल, बेलासिस ब्रिज, मुंबई सेंट्रल, डॉक्टर भडकमकर मार्ग, VP रोड, एन पॉवेल जंक्शन, ऑपेरा हाऊस, फ्रेंच ब्रिज, केनेडी ब्रिज आणि ग्रँड रोड ब्रिज। प्रथम वाहन चालकांसाठी सूचना: मरीन ड्राईव्ह हा नेहमीप्रमाणेच दुतर्फा वाहतुकीसाठी खुला राहील, परंतु वाळकेश्वर मार्ग हा बँडस्टँड चौपाटीपासून 3 बत्तीकडे जाणाऱ्या वाहनांकरिता एक दिशा राहील। तसंच 3 बत्तीकडून बँडस्टँडकडे येणारा मार्ग भाविकांसाठी राखून ठेवण्यात आलेला आहे। बाबुलनाथ मार्ग नेहमीप्रमाणे दुतर्फा वाहतुकीसाठी खुला राहील। नाना चौकापासून पंडिता रमाबाई मार्ग आणि केनेडी ब्रिजवर वाहनांना जाता येणार नाही, परंतु नाना चौकापासून ग्रँड रोड पुलावरून डॉक्टर भडकमकर मार्गाच्या उजव्या बाजूचा उपयोग करून वाहन चालक परमानंद मार्गापर्यंत येऊन पुढे दक्षिण मुंबईकडे जाऊ शकतील। या उलट दक्षिण मुंबईतील वाहन चालक परमानंद मार्गाने केनेडी ब्रिज अथवा फ्रेंच पुलावरून पंडिता रमाबाई मार्गाने नाना चौकापर्यंत पोहोचू शकतील। नाना चौकापासून ते ताडदेव सर्कल पर्यंत ताडदेव रोड हा एक दिशा मार्ग करण्यात आलेला आहे, तर ताडदेव सर्कल पासून बेलासिस ब्रिज मुंबई सेंट्रल पर्यंत एक दिशा करण्यात आलेला आहे। ताडदेव सर्कल पासून पठ्ठे बापूराव मार्गावर वाहनांना जाता येणार नाही। वाहनं बेलासिस पुलावरून भडकमकर मार्गाचा उपयोग करू शकतील। भाविकांसाठी महत्त्वाची सूचना: भाविक मुंबई सेंट्रल पर्यंत आल्यानंतर डॉक्टर भडकमकर मार्गाच्या डाव्या बाजूने चौपाटीच्या दिशेने जाऊ शकतील। डॉक्टर भडकमकर मार्गाचा डावीकडील भाग त्यांच्यासाठीच राखून ठेवलेला आहे, मात्र त्या मार्गाने VP रोड पर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी तिथं डावीकडे वळावं आणि SVP मार्गाने चौपाटीकडे विसर्जनासाठी जावं। SVP मार्गाचा हा भाग चौपाटीकडे जाणाऱ्या आणि परत येणाऱ्या भाविकांसाठीच राखून ठेवलेला आहे। CP टँक कडून येणारे भाविक VP मार्गावरून SVP मार्गाने चौपाटीकडे थेट जाऊ शकतील। गिरगाव चौपाटीकडे पोहोचल्यावर लहान गणपती नेणाऱ्या भाविकांनी डाव्या बाजूने जावं, तर मोठ्या वाहनांवरील गणपती मात्र सरळ रेषेत जातील। सदर वाहनांची चाकं वाळूत रुतू नयेत म्हणून वाळूवर स्टील प्लेट टाकण्यात आलेल्या आहेत। भाविकांना विनंती आहे की मूर्तींचं विसर्जन केल्यानंतर रिकामी वाहनं चौपाटीवरून शक्यतो लवकरात लवकर घेऊन जावी, म्हणजे इतर भाविकांचा खोळंबा होणार नाही। विसर्जन आटोपून परतणाऱ्या भाविकांनी SVP मार्गाच्या डाव्या बाजूनच परतीचा प्रवास करावा। आता आपण जाऊया मध्य मुंबईकडे। हा आहे मध्य मुंबईचा परिसर आणि त्यातील ही महत्त्वाची ठिकाणं: स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग, सिद्धिविनायक मंदिर, शिवाजी पार्क, माहीम जंक्शन, लेडी जमशेदजी रोड, गडकरी चौक, कोतवाल गार्डन, टिळक ब्रिज, दादर TT, महेश्वरी उद्यान, कात्रक रोड, GD आंबेकर मार्ग, परेल TT आणि भातणकर मार्ग।
वाहन चालकांसाठी ही सूचना. दक्षिण मुंबईकडून येणाऱ्या वाहनांनी बेंगॉल केमिकल पर्यंत पोहोचल्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गाच्या उजव्या बाजूने जावं. या मार्गानं सरळ माहीम पर्यंत जाता येईल. स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गाच्या डावीकडील भाग बेंगॉल केमिकल पासून ते माहीम कापड बाजार लाईट सिग्नल पर्यंत पूर्णतः भाविकांसाठी राखून ठेवलेला आहे. लेडी जमशेदजी मार्ग हा नेहमीप्रमाणेच दुतर्फा वाहतुकीसाठी खुला राहील. सावरकर मार्गावरून ज्यांना पूर्वेकडील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्गावर जायचं आहे त्यांच्यासाठी डॉक्टर भातणकर मार्ग अर्थात एल्फिस्टन ब्रिज परेल टीटीकडे एक दिशा करण्यात आलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्गाचा पूर्वेकडील भाग सुपारीबाग चौकीपासून ते महेश्वरी उद्यान पर्यंत उत्तरेकडे जाणाऱ्या वाहनांसाठी एक दिशा करण्यात आलेला आहे. महेश्वरी उद्यानापासून दक्षिण मुंबईकडे जाणारी वाहनं नाथालाल पारेख मार्ग, कात्रक मार्ग, GD आंबेकर मार्ग, डॉक्टर बोर्जेस मार्ग या एक दिशा मार्गानं सुपारीबाग चौकीपर्यंत येऊन पुढे दक्षिण मुंबईकडे जाऊ शकतील. भाविकांसाठी महत्त्वाच्या सूचना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्गाचा पश्चिमेकडील भाग हा पूर्व उपनगराकडून येणाऱ्या भाविकांसाठी महेश्वरी उद्यानापासून दादर TT पर्यंत, तर मध्य मुंबईकडून येणाऱ्या भाविकांकरिता सुपारीबाग पासून दादर TT पर्यंत राखून ठेवण्यात आलेला आहे. टिळक ब्रिज हा पूर्णतः चौपाटीकडे जाणाऱ्या आणि तिथून परतणाऱ्या भाविकांसाठी राखून ठेवण्यात आलेला आहे. कोतवाल गार्डन पर्यंत पोहोचल्यानंतर मात्र लहान आणि हातगाड्यांवर नेले जाणारे गणपती रानडे रोड मार्गे दादर चौपाटी पर्यंत पोहोचू शकतील, तर मोठ्या मूर्ती NC केळकर मार्गाने गडकरी चौक पर्यंत पोहोचल्यानंतर केळुसकर मार्ग दक्षिण, केळुसकर मार्ग उत्तर किंवा MB राऊत मार्गाने दादर चौपाटीकडे जाऊ शकतील. श्रींच्या मूर्ती ट्रकमधून खाली उतरविल्यानंतर रिकामी वाहनं चौपाटीवर तयार केलेल्या खास रस्त्यांवरून पांडुरंग नाईक मार्गाने शिवाजी पार्क इथे येतील. आता आपण वळूया पश्चिम उपनगरांकडे. सांताक्रूज पोलीस स्टेशन पासून जुहू मार्ग हा जुहू चौपाटीकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी एक दिशा करण्यात आलेला आहे. जुहू मार्गाचा उजवीकडील भाग वाहनांसाठी राखून ठेवण्यात आला आहे, तर डावीकडील भाग भाविकांकरिता जुहू चौपाटीकडे जाण्यासाठी राखीव असेल. जुहू चौपाटीपासून ते स्वामी विवेकानंद मार्गाकडे जाणाऱ्या वाहनांसाठी वैकुंठलाल मेहता मार्गाचा डावीकडील भाग एक दिशा करण्यात आलेला आहे, तर या मार्गाचा उजवीकडील भाग जुहू चौपाटीकडे येणाऱ्या भाविकांसाठी राखून ठेवण्यात आलेला आहे.